नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण माणगाव परिषद याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. ती घटना म्हणजे 21 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे भरलेली बहिष्कृत समाज परिषद. ही परिषद केवळ एक सभा नव्हती, तर भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. याच परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समाजाचा सक्षम नेता म्हणून व्यापक मान्यता मिळाली आणि पुढील सामाजिक क्रांतीची पायाभरणी झाली. 1920च्या दशकात भारतात ब्रिटिश राजवट होती, परंतु राजकीय गुलामगिरी इतकीच भीषण सामाजिक गुलामगिरी अस्तित्वात होती. अस्पृश्य समाजाला गावातील विहिरीतून पाणी घेण्यास, मंदिरात जाण्यास, शाळेत बसण्यास, सरकारी नोकऱ्या मिळवण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी समान वागणूक मिळण्यास बंदी होती. मानवी प्रतिष्ठेचा अधिकारही त्यांना नाकारला जात होता. अशा अन्यायाविरुद्ध संघटित लढा उभारण्यासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज होती. ही गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने पूर्ण झाली. विदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतल्यावर बाबासाहेबांनी समाजाची वास्तविक अवस्था पाहिली. त्यांनी जाणले की समाजाचे उद्धार केवळ सहानुभूतीने होणार नाही, त्यासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी बहिष्कृत समाजाला एकत्र आणण्याचे कार्य सुरू केले. बहिष्कृत समाजामध्ये जागृती निर्माण करणे, त्यांच्या समस्या मांडणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि हक्कांसाठी संघटित होण्याची प्रेरणा देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. कोल्हापूर संस्थान त्या काळात सामाजिक सुधारणांसाठी प्रसिद्ध होते. तेथील प्रगतिशील राज्यकर्ते राजश्री शाहू महाराज यांनी या परिषदेचे मनापासून स्वागत केले. परिषदेत राजश्री शाहू महाराज स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या भाषणात अस्पृश्य समाजाच्या दुःखाबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की समाजात जन्मावर आधारित भेदभाव हा मानवतेला कलंक आहे. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळालाच पाहिजे. याच परिषदेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत ऐतिहासिक शब्द उच्चारलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर हे अखिल भारतातील अस्पृश्य समाजाचे खरे नेते होतील आणि हा दूरदृष्टीचा अंदाज पुढे अक्षरशः खरा ठरला. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दात सांगितले, जो समाज शिक्षणापासून दूर राहतो तो कधीच प्रगती करू शकत नाही. त्यांनी लोकांना सांगितले की भीक मागू नका, हक्क मागा, अन्याय सहन करू नका, आपल्या मुलांना शिक्षण द्या, अंधश्रद्धा सोडा, स्वाभिमानाने जगा. त्यांनी स्पष्ट केले की समाजाचा उद्धार इतर कोणी करणार नाही, तो समाजाला स्वतः करावा लागेल. या परिषदेत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, अस्पृश्य समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, सार्वजनिक विहिरी, तलाव, रस्ते आणि शाळा सर्वांसाठी खुला कराव्यात, अस्पृश्यतेच्या अमानवी प्रथेचा अंत करावा, समाजात स्वाभिमान, स्वच्छता आणि संघटन वाढवावे, महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करावा. माणगाव परिषदेने बहिष्कृत समाजामध्ये नवी चेतना निर्माण केली. लोकांना प्रथमच वाटू लागले की आपल्यालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. या परिषदेमुळे बाबासाहेबांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर देशभर पोहोचले. माणगाव परिषदेत निर्माण झालेली जागृती पुढे अनेक ऐतिहासिक आंदोलनाचे कारण ठरले. 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, 1927 महाड चौदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, नाशिक काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, सामाजिक समतेसाठी विविध सत्याग्रह, या सर्व चळवळींची मानसिक तयारी माणगाव परिषदेतूनच सुरू झाली असे अनेक इतिहासकार मानतात. आज संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाले आहेत, तरी सामाजिक समता, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बंधुता यांची गरज कायम आहे. माणगाव परिषद आपल्याला शिकवते, शिक्षणाशिवाय विकास नाही, संघटनेशिवाय ताकद नाही आणि संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, स्वाभिमानाशिवाय जीवनाला अर्थ नाही. माणगाव परिषद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा पहिला मोठा सार्वजनिक टप्पा ठरला. या परिषदेमुळे बहिष्कृत समाजाला नवे नेतृत्व, नवी दिशा आणि नव्या आशा मिळाल्या. या परिषदेतून सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायाच्या लढ्याची ठाम सुरुवात झाली. पुढे भारतीय राज्यघटना, मूलभूत अधिकार आणि सामाजिक न्याय या मूल्यांची बीजे अशाच जागृतीच्या चळवळीमध्ये रुजली. म्हणूनच माणगाव परिषद ही केवळ एक ऐतिहासिक सभा नसून स्वाभिमान, समता आणि सामाजिक क्रांतीची घोषणा होती. जय भीम, नमो बुद्धाय. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.